कोकिळेचा तो कुहू कुहू आवाज ऐकला की कसं एकदम प्रसन्न वाटतं नाही का? असं वाटतं जणू वसंत ऋतूचं आगमन झालंय. पण हा आवाज जितकाच सुंदर आहे तितकाच तो रहस्यमय सुद्धा आहे. आज आपण याच आवाजामागचं गूढ उलगडणार आहोत. तर तो महत्वाचा प्रश्न हाच आहे, कोकिळ फक्त आणि फक्त वसंत ऋतूतच का गातो? बाकी वर्षभर त्याचा आवाज कुठे जातो? याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला त्या वसंत ऋतूतल्या गाण्याकडेच बघावं लागेल. कारण तो फक्त एक गोड आवाज नाहीये, तर ते एका विशिष्ट हंगामाचं, एका खास वेळेचं बोलावणं आहे. या गाण्यामागेनं खरं तर 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे नरकोकिळ हा आवाज काढून मादीला आकर्षित करतो, म्हणजे ही एक प्रकारे प्रेमाची सादच आहे. दुसरी गोष्ट, तो इतर नरकोकिळांना एक प्रकारे वॉर्निंग देतो की हा माझा एरिया आहे. आणि तिसरं म्हणजे वसंत ऋतूत सगळीकडे नवीन पालवी फुटलेली असते, खायला भरपूर किडे आणि फळं असतात, म्हणजे प्रजननासाठी अगदी परफेक्ट वातावरण. आणि एक गंमत सांगू, आपण जो तो कुहू कुहू आवाज ऐकतो ना, तो जवळजवळ नेहमी नर कोकिळेचा असतो. हो, नर असा चमकदार काळा असतो आणि मादी मात्र तपकिरी ठिपक्या ठिपक्यांची असते. दोघांची कामं पण अगदी ठरलेली आहेत. नर गाऊन मादीला आकर्षित करतो आणि मादीचं काम आहे अंडी घालणं. ठीक आहे, वसंत ऋतूत का गातो हे तर कळालं, पण मग प्रश्न उरतो की बाकी वर्षभर तो शांत का असतो? त्याच्या या शांततेमागे सुद्धा खूप इंटरेस्टिंग कारणं आहेत. याचं सगळ्यात साधं आणि सोपं कारण म्हणजे एनर्जी वाचवणं. विचार करा, सतत इतक्या जोरात गाण्यासाठी किती ताकद लागत असेल. मग एकदा का प्रजननाचा सीझन संपला की गाण्याची गरजच संपती. त्यामुळे कोकिळ शांत राहून आपली शक्ती वाचवतो. पण थांबा, फक्त एनर्जी वाचवणं हे एकमेव कारण नाहीये. त्याच्या या शांत राहण्यामागे एक खूप मोठं सिक्रेट आहे. एक असं रहस्य जे त्याच्या पूर्ण जीवनशैलीवर प्रकाश टाकतं. हो, खरंच एक असं गुपित जे फार कमी लोकांना माहीत असतं. आणि ते गुपित आहे ब्रूड पॅरासिटिझम. आता हे ऐकून कदाचित धक्का बसेल, पण कोकिळ स्वतःचं घरटं कधीच बांधत नाही. मादी कोकिळ काय करते, तर तिची अंडी गुपचूपपणे कावळ्यांसारख्या दुसऱ्या पक्ष्यांच्या घरट्यात टाकून येते आणि मग तेच पक्षी तिची पिल्लं वाढवतात. आता विचार करा, असं काही करायचं असेल तर शांत राहणंच फायद्याचं आहे नाही का? उगाच आवाज करून लक्ष वेधून घेण्यात धोकाच आहे. आता हे सगळं वागणं फक्त एक सवय नाहीये, यामागे एक पक्क सायन्स आहे, एक वैज्ञानिक कारण आहे. तर होतं काय की वसंत ऋतूमध्ये दिवस मोठे होतात, म्हणजे जास्त वेळ सूर्यप्रकाश असतो. या वाढलेल्या सूर्यप्रकाशामुळे नर कोकिळेच्या ब्रेनमध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचा एक हॉर्मोन तयार होतो आणि हाच हॉर्मोन त्याला गाण्यासाठी जणू काही स्विच ऑन करतो. म्हणजे एक प्रकारे निसर्गच त्याला सिग्नल देतो की चला, आता गाण्याची वेळ झाली. म्हणजे बघा, कोकिळेचा तो साधा वाटणारा कुहू कुहू आवाज म्हणजे फक्त एक गोड गाणं नाहीये. त्याच्यामागे प्रेम, स्पर्धा, ऊर्जा वाचवण्याची गरज, एक गुप्त जीवनशैली आणि अगदी हॉर्मोनचं विज्ञान केवढं काही दडलेलं आहे. खरंच निसर्गाच्या एका साध्या आवाजात किती मोठी कहाणी लपलेली असते, नाही का?